नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आयुर्वेद अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण DMER बघा फार्मासिस्ट ऑफिसर या पदासाठी लागणारे काही महत्त्वपूर्ण ट्रिकेचे प्रश्न घेतलेले आहेत। बघा, हे सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला काय विचारलाय, DMER या विभागाचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर याचं योग्य उत्तर काय असेल? DMER बघा, या विभागाचं मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक दुसरा पहा काय विचारलाय, ठाणे हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? तर याचं योग्य उत्तर काय असेल? ठाणे बघा, हा जिल्हा कोकण या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक तिसरा पहा, या ठिकाणी काय विचारलाय, पवना हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। पवना हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प पुणे जिल्ह्यामधला तो जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक चौथा पहा, या ठिकाणी काय विचारलाय, कोकण पाटबंधारे विकास महामंडळ यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा, महत्त्वपूर्ण PYQ प्रश्न आहे। कोकण पाटबंधारे विकास महामंडळ यांचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर याचं योग्य उत्तर काय आलं पाहिजे? मुंबई बघा, या ठिकाणी कोकण पाटबंधारे विकास महामंडळ यांचं मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक पाचवा पहा, या ठिकाणी काय विचारलाय, भारतामधला सर्वात प्राचीन उद्योग खालीलपैकी कोणता आहे? बघा, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। भारतामधला सर्वात प्राचीन उद्योग कोणता आहे? बघा, सुती वस्त्र उद्योग हा भारतामधल्या ठिकाणी सर्वात प्राचीन उद्योग आहे। प्रश्न क्रमांक सहावा पहा काय विचारलाय, उत्तर रेल्वेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? उत्तर रेल्वेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर याचं योग्य उत्तर काय आलं पाहिजे? नवी दिल्ली बघा, या ठिकाणी उत्तर रेल्वेचं मुख्यालय आहे। प्रश्न क्रमांक सातवा, या ठिकाणी काय विचारलाय, नवीन राज्यांची निर्मिती यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे? बघा, मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता। PYQ प्रश्न आहे, नवीन राज्यांची निर्मिती यांच्या संबंधीचं कलम कोणतं आहे? बघा, कलम 2 या ठिकाणी नवीन राज्यांची निर्मिती यांच्या संबंधीचं कलम आहे। प्रश्न क्रमांक आठवा पहा काय विचारलाय, माझी जन्मठेप या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा, याचं योग्य उत्तर काय आलं पाहिजे? विदा सावरकर माझी जन्मठेप या पुस्तकाचे लेखक आहेत। प्रश्न क्रमांक 9 पहा, या ठिकाणी काय विचारलाय, भारतामधले सर्वात मोठे नदीखोरे खालीलपैकी कोणतं आहे? भारतामधलं सर्वात मोठे नदीखोरे कोणतं आहे? बघा, गंगा नदीचे खोरे भारतामधले सर्वात मोठे या ठिकाणी बघा, भारतामधलं सर्वात मोठे बघा खोरे गंगा नदीचे खोरे आहे। प्रश्न क्रमांक 10 पहा काय विचारलाय, प्रत्येक राज्यामध्ये विधानसभेची तरतूद यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। PYQ प्रश्न आहे, प्रत्येक राज्यामध्ये विधानसभेची तरतूद यांच्या संबंधीचं कलम कोणतं आहे? बघा, कलम 70 या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे। मित्रांनो, बघा, आपल्याकडे DMER वरती बघा फार्मासिस्ट ऑफिसर बघा, आपल्याकडे बघा महत्त्वपूर्ण 8000 प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण PDF आहे। त्यामध्ये बघा आपण सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न हे टाकलेले आहेत। आणि विद्यार्थी मित्रांनो, जो बघा आपल्याकडे DMER ने बघा फार्मासिस्ट ऑफिसर या पदाचा बघा जो आपल्याकडे सिलेबस दिला होता, बघा या सर्व बघा सिलेबसचे आपल्याकडे MCQ विथ एक्सप्लेनेशन बघा या ठिकाणी महत्त्वपूर्ण PDF आहे। त्यामध्ये या ठिकाणी पूर्णपणे बघा फार्मासिस्ट ऑफिसर सिलेबस कव्हर केलेला आहे। बघा, ज्यांना कोणाला हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचं PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे। तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF हे पाठवले जातील। बघा, याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे। बघा, प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय, नंदुरबार हा जिल्हा विचारलाय कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? बघा, याचं योग्य उत्तर काय आलं पाहिजे? नंदुरबार बघा, हा जिल्हा नाशिक या प्रशासकीय विभागामध्ये येणारा महत्त्वपूर्ण जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक दुसरा पहा काय विचारलाय, महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण जिल्ह्यांची संख्या किती आहे? महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यांची संख्या एकूण किती आहे? तर महाराष्ट्रामध्ये बघा 36 या ठिकाणी एकूण जिल्ह्यांची संख्या आहे। प्रश्न क्रमांक तिसरा पहा काय विचारलाय, कृष्णा आणि वारणा या दोन नद्यांचा संगम कोणत्या ठिकाणी होतो? कृष्णा आणि वारणा या दोन नद्यांचा संगम कोणत्या ठिकाणी होतो? बघा, PYQ प्रश्न आहे, सर्वांनी योग्य उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे। कृष्णा आणि वारणा यांचा बघा संगम हरिपूर या ठिकाणी होतो।
प्रश्न क्रमांक 14 पहा काय विचारलाय, मार्लेश्वर हा धबधबा विचारलाय कोणत्या जिल्ह्यामधला तो धबधबा आहे? मार्लेश्वर धबधबा आहे कोणत्या जिल्ह्यामधला तो धबधबा आहे? तर याचं योग्य उत्तर काय आलं पाहिजे, मार्लेश्वर बघा हा धबधबा रत्नागिरी या जिल्ह्यामधला तो एक महत्त्वपूर्ण धबधबा आहे. प्रश्न क्रमांक 5 पहा काय विचारलाय, महाराष्ट्रामध्ये विचारलंय कोणत्या जिल्ह्यामध्ये तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात? बघा महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक तांब्याचे साठे. तर याचं योग्य उत्तर काय आलं पाहिजे, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक तांब्याचे साठे हे चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये सापडतात. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6 पहा काय विचारलाय, ओडिया ही भाषा कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने बोलली जाते? ओडिया ही भाषा बघा PYQ प्रश्न आहे, ओडिया ही भाषा कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने बोलतात? तर ओडिसा या राज्यामध्ये प्रामुख्याने ओडिया ही भाषा बोलली जाते. प्रश्न क्रमांक 7 पहा काय विचारलाय, भारतामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा याचं योग्य उत्तर काय आलं पाहिजे, भारतामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने बघा राजस्थान हे राज्य भारतामध्ये पहिल्या क्रमांकाचं राज्य आहे. बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र हे देशामध्ये कितव्या क्रमांकाचं राज्य आहे? बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र बघा भारतामध्ये 3ऱ्या क्रमांकाच्या ठिकाणी क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र हे 3ऱ्या क्रमांकाचं राज्य आहे. प्रश्न क्रमांक 8 पहा काय विचारलाय, अरवली या पर्वतामधलं सर्वात उंच शिखर खालीलपैकी कोणतं आहे? बघा आता सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. अरवली या पर्वतामधलं सर्वात उंच शिखर कोणतं आहे? बघा याचं योग्य उत्तर काय पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 4 आहे. अरवली या पर्वतामधलं बघा गुरु शिखर हे सर्वात उंच या ठिकाणी शिखर आहे. प्रश्न क्रमांक 9 पहा काय विचारलाय, खालीलपैकी कोणत्या एका राज्याला सर्वाधिक समुद्र किनारा हा लाभलेला आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल, भारतामध्ये कोणत्या एका राज्याला सर्वाधिक समुद्र किनारा हा लाभलेला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो बघा गुजरात या राज्याला एकूण बघा 1600 किलोमीटर लांबीच्या ठिकाणी समुद्र किनारा हा लाभला. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10 पहा काय विचारलाय, तेलबियाच्या उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य कोणतं राज्य आहे? तेलबियाच्या उत्पादनामध्ये भारतामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य कोणतं आहे? गुजरात राज्य बघा तेलबियाच्या उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय पहा, झूम हा शेतीचा प्रकार कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळतो? बघा झूम हा शेतीचा प्रकार. तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे, झूम बघा हा शेतीचा प्रकार प्रामुख्याने आसाम राज्यामध्ये आढळतो. म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, इंद्रावती हे अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे? इंद्रावती बघा हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल विद्यार्थी मित्रांनो, इंद्रावती बघा हे अभयारण्य छत्तीसगड या राज्यामधल्या या ठिकाणी अभयारण्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय, कोलोरॅडो हा वाळवंटी प्रदेश खालीलपैकी कोणत्या खंडामध्ये आहे? कोलोरॅडो बघा हा वाळवंटी प्रदेश कोणत्या खंडामध्ये आहे? तर याचं योग्य उत्तर काय पाहिजे, कोलोरॅडो हा वाळवंटी प्रदेश बघा अमेरिका उत्तर अमेरिका या खंडामध्ये या ठिकाणी कोलोरॅडो या ठिकाणी वाळवंटी प्रदेश आहे. प्रश्न क्रमांक 14 काय विचारला, टेंभू सातारा हे खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांचं जन्मगाव आहे? टेंभू सातारा बघा PYQ प्रश्न आहे, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. टेंभू सातारा कोणत्या समाजसुधारकांच्या ठिकाणी जन्मगाव आहे? बघा गोपाळ गणेश आगरकरांच्या ठिकाणी टेंभू सातारा हे त्यांचं जन्मगाव आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, काकोरी या गटाचं नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते? काकोरी या गटाचं नेतृत्व कोणी केले होते? बघा परीक्षेमध्ये हा पण प्रश्न विचारण्यात आला होता, काकोरी गटाचं नेतृत्व कोणी केले होते? तर चंद्रशेखर आझाद यांनी विद्यार्थी मित्रांनो काकोरी या गटाचं बघा त्या नेतृत्व हे केले होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? बघा भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? त्याचं योग्य उत्तर काय पाहिजे, महर्षी वीरा शिंदे यांनी पहा भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा त्यांनी लिहिलेला ग्रंथ आहे. प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारला, हिंद स्वराज्य या नावाचं आत्मचरित्र कोणाचं आहे? हिंद स्वराज्य या नावाचं आत्मचरित्र कोणाचं आहे? तर याचं योग्य उत्तर काय पाहिजे, हिंद स्वराज्य बघा या नावाचं आत्मचरित्र हे महात्मा गांधी यांच्या या ठिकाणी हे आत्मचरित्र आहे. प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारला बघा, राज्यांचा महाधिवक्ता यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे? राज्यांचा महाधिवक्ता यांच्या संबंधीचं कलम कोणतं कलम आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. राज्यांचा महाधिवक्ता बघा कलम 165 बघा हे राज्यांचा महाधिवक्ता यांच्या संबंधीचं कलम आहे.
प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारला पहा, मूलभूत हक्क ही संकल्पना कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेतलेली संकल्पना आहे? मूलभूत हक्क. बघा याचं योग्य उत्तर काय पाहिजे? मूलभूत हक्क बघा ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेतलेली संकल्पना आहे? तर अमेरिकनच्या बघा राज्यघटनेतून घेतलेली संकल्पना आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, कायद्यासमोर समानता, कायद्यापुढे समानता यांच्या संबंधीचं कलम कोणतं कलम आहे? बघा कायद्यापुढे सर्व समान आहेत यांच्या संबंधीचं कलम कोणतं कलम आहे? बघा PYQ प्रश्न आहे, बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. कायद्यासमोर समानता म्हणजेच कलम 14 या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा काय विचारलाय, मोहिनीअट्टम बघा हा लोकनृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? मोहिनीअट्टम बघा लोकनृत्य प्रकार आहे कोणत्या राज्यामध्ये आहे? मोहिनीअट्टम कुठला आहे तो? केरळ या राज्यासंबंधित या ठिकाणी लोकनृत्य प्रकार आहे. कथक कुठला आहे? कथक आहे उत्तर प्रदेश. कथकली बघा कथकली कुठला आहे? कथकली आंध्र प्रदेश. चला पुढचा प्रश्न काय विचारला पहा, पंडित शिवकुमार शर्मा हे खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत? पंडित शिवकुमार शर्मा. बघा याचे योग्य उत्तर काय पाहिजे? पंडित शिवकुमार शर्मा बघा हे याचे योग्य उत्तर काय असेल? पंडित शिवकुमार शर्मा हे संतूर वादक म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23 काय विचारला, भारतीय हवाई दलाचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? भारतीय हवाई दलाचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? बघा दिल्ली या ठिकाणी हवाई दलाचं मुख्यालय दिल्ली या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारला, ब्रिगेडियर हे पद खालीलपैकी कोणत्या दलासंबंधीचं पद आहे? ब्रिगेडियर हे पद बघा ब्रिगेडियर बघा हे पद कोणत्या दलासंबंधीचं पद आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 यायला पाहिजे, भूदल यांच्या संबंधित या ठिकाणी हे पद आहे. प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारला पहा, भारताने कोणत्या देशाकडून राफेल बघा ही लष्करी विमान खरेदी केली? भारत देशाने बघा राफेल लष्करी विमाने कोणत्या देशाकडून खरेदी केली होती? बघा फ्रान्स या देशाकडून बघा लष्करी विमाने खरेदी केली होती. प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारला, नोबेल पुरस्कार विजेत्या पहिल्या भारतीय महिला खालीलपैकी कोण आहेत? नोबेल पुरस्कार विजेत्या पहिल्या भारतीय महिला कोण आहेत? बघा याचे योग्य उत्तर काय पाहिजे? मदर तेरेसा नोबेल पुरस्कार प्राप्त करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारला बघा, मानवी हक्काचा वैश्विक जाहीरनामा कोणत्या वर्षी बघा संमत करण्यात आला होता? मानवी हक्काचा वैश्विक जाहीरनामा. तर याचं योग्य उत्तर काय पाहिजे? बघा सन 1948 बघा यावर्षी मानवी हक्काचा वैश्विक जाहीरनामा संमत करण्यात आला होता. प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारला, युनेस्कोचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? युनेस्कोचं मुख्यालय विचारले कोणत्या ठिकाणी आहे? तर याचं योग्य उत्तर काय पाहिजे? युनेस्कोचं मुख्यालय कुठं आहे? पॅरिस बघा या ठिकाणी युनेस्कोचं मुख्यालय आहे. पर्यावरण संरक्षण बघा हा कायदा कोणत्या वर्षासंबंधीचा कायदा आहे? पर्यावरण संरक्षण बघा हा कायदा कोणत्या वर्षीचा कायदा आहे? तर याचं योग्य उत्तर काय पाहिजे? पर्यावरण संरक्षण बघा हा कायदा सन 1986 या वर्षी बघा पर्यावरण संरक्षण हा कायदा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा काय, पंचायत राज हे खालीलपैकी कोणाचे स्वप्न होते? बघा पंचायत राज कोणाचं स्वप्न होतं? महात्मा गांधी यांच्या ठिकाणी पंचायत राज त्यांचं हे स्वप्न होते. जागतिक चिमणी दिवस विचारले खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? जागतिक चिमणी दिवस केव्हा असतो आपल्याकडे? 20 मार्च बघा या दिवशी जागतिक चिमणी दिवस असतो. दाल बघा हे सरोवर या ठिकाणी विचारले, दाल सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? दाल आणि उलर बघा ही सरोवरे कोणत्या राज्यामध्ये आहेत? जम्मू काश्मीर या राज्यामध्ये बघा दाल आणि उलर ही सरोवरे आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा, सुबोध रत्नाकर बघा सुबोध रत्नाकर या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे? त्याचे योग्य उत्तर काय पाहिजे? सावित्रीबाई फुले यांचं या ठिकाणी हे पुस्तक आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या ठिकाणी? इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या ठिकाणी आहे? बघा दिल्ली या ठिकाणी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हे दिल्ली या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, चांदी या मूलद्रव्याची बघा रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणत्या आहेत? चांदी बघा एयू म्हटलं काय असतो? एयू सोने असतो. Ag बघा चांदी या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा Ag आहे. प्रश्न क्रमांक 36 का विचारलाय, खालीलपैकी कोणत्या वायूमुळे पृथ्वीचे हवामान हे उबदार राहते? बघा कोणत्या एका वायूमुळे पृथ्वीचे हवामान हे उबदार राहते? तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे? कार्बन डायऑक्साईड या वायूमुळे बघा पृथ्वीचे हवामान हे उबदार राहते.
रिझर्व्ह बँकेची स्थापना खालीलपैकी केव्हा झाली? रिझर्व्ह बँकेची स्थापना, त्याचे योग्य उत्तर काय पाहिजे? 1 एप्रिल सन 1935ला पहा रिझर्व्ह बँकेची स्थापना ही झाली होती. माउंट अबू हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? माउंट अबू बघा हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? माउंट अबू बघा हे थंड हवेचं ठिकाण राजस्थान या राज्यामध्ये आहे. खडकवासला हे धरण कोणत्या जिल्ह्यामधलं? बघा खडकवासला हे धरण कुठं आहे? पुणे जिल्ह्यामध्ये. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात अधिक दगडी कोळसा सापडतो? बघा सर्वात अधिक दगडी कोळसा कोणत्या एका जिल्ह्यामध्ये सापडतो? बघा चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक दगडी कोळसा हा सापडत असतो. प्रश्न क्रमांक बघा पुढचा काय विचारलाय? लॉर्ड्स हे क्रिकेटचं मैदान बघा खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? लॉर्ड्स हे क्रिकेटचं मैदान, याचे योग्य उत्तर काय पाहिजे? इंग्लंड बघा या देशामध्ये लॉर्ड्स हे क्रिकेटचं मैदान आहे. क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय? यमुना पर्यटन या कादंबरीचे लेखक कोण आहेत? यमुना पर्यटन या कादंबरीचे लेखक कोण आहेत? बाबा आढाव, विनोबा भावे, बाबा पद्मनजी, कुसुमाग्रज. तर या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे बघा DMER बघा फार्मासिस्ट ऑफिसर महत्त्वपूर्ण 8000 बघा प्रश्नाचं महत्त्वपूर्ण PDF आहे. त्यामध्ये बघा सर्व टेक्निकलचे प्रश्न असतील, नॉन टेक्निकलचे प्रश्न असतील, चालू घडामोडी GK बघा सर्व या ठिकाणी IMP प्रश्न आहेत. बघा ज्यांना कोणाला बघा हे DMER फार्मासिस्ट कंप्लीट PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF हे पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.